नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर 3 बघणार आहे, ज्याचं नाव काय बरं, इंडायसेस अँड क्यूब रूट. आता याचे आपले 3-4 प्रॅक्टिस सेट आहे. प्रत्येक लेक्चरचा आपलं एक एक प्रॅक्टिस सेट कव्हर होणार आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण इंडायसेस आणि क्यूब रूट यांच्या बेसिक गोष्टी काय काय ते आपण बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांचं ऑफलाईन आणि ऑनलाईन जे विद्यार्थी आहे यांचं सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. मग आता आजचा जो आपला टॉपिक आहे तो कोणता टॉपिक आहे बरं, तर इंडायसेस अँड क्यूब रूट. मग त्याचा मिनिंग आपल्याला कळायला पाहिजे ना. पहिले इंडायसेस म्हणजे काय आणि क्यूब रूट म्हणजे काय. बघा, आपण आतापर्यंत बरेच वेळ शिकलोय. बघा, 2 चा स्क्वेअर असं शिकलोय, बरोबर ना. 2 चा स्क्वेअर किती असतो रे, 4 असतो. 3 चा स्क्वेअर किती असतो बरं, 6 असतो. अरे नो, 9 असतो. 4 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर असे स्क्वेअर असतात, बरोबर का नाही. याला काय म्हणतो बरं, ह्या राईट हँड साइडला जे लिहिले हे काय बरं, सर्व स्क्वेअर. आणि हे जे लेफ्ट हँड साइडला हे काय बरं, स्क्वेअर रूट्स आहेत. म्हणजे 2 चा स्क्वेअर किती असतो, 4. 4 चा स्क्वेअर रूट किती असतो, 2. 3 चा स्क्वेअर किती असतो, 9 चा स्क्वेअर रूट, 4 चा स्क्वेअर, 16 चा स्क्वेअर रूट, 5 चा स्क्वेअर, 25 चा स्क्वेअर रूट, 6 चा स्क्वेअर किती असतो, 36. 36 चा स्क्वेअर रूट किती असतं. मग आता पहिल्यांदाच होमवर्क सांगून देतो. काय करतो, होमवर्क. आपल्याला 1 पासून तर 20 पर्यंत सर्व स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट लिहायचे आहेत. काय होमवर्क आहे आपला पहिला, तर 1 to 20 पर्यंत, 1 to 20 सर्व आपल्याला काय पाहिजे बरं, स्क्वेअर लिहून आणायचे आणि पाठ पण असले पाहिजे. जसं की 1 चा स्क्वेअर काय असतो, 1. 2 चा स्क्वेअर 4. 3 चा स्क्वेअर 9. 6 चा स्क्वेअर 30. 9 चा स्क्वेअर 81. 10 चा स्क्वेअर 100. 11 चा स्क्वेअर 121. 12 चा स्क्वेअर 144. 13 चा स्क्वेअर 169. 14 चा स्क्वेअर 196. 15 चा स्क्वेअर. अशा प्रकारे किती स्क्वेअर पाहिजे आपल्याला, 20 पर्यंत लिहून आणायचे आणि पाठ पण करायची. मी कोणताही स्क्वेअर उद्या विचारणार आहे, हे पाठच पाहिजे. इथपर्यंत कळालं, हे बेसिक आहे. आता आपल्याला पुढे जायचं बघा. ओके, आता बघा इथं ज्यावेळेस आपण स्क्वेअर लिहित होतो का, त्याच वेळेस आपण 2 चा क्यूब पण लिहू शकतो. मग आता बघा, याच्या आधी सांगतो, स्क्वेअरचा अर्थ काय असतो बरं, त्याच नंबरने त्याच नंबरला 2दा मल्टिप्लाय करणं. किती वेळेस, 2दा. स्क्वेअरचा अर्थ काय असतो, त्याच नंबरने त्याच नंबरला 2दा मल्टिप्लाय करणं. सेम स्क्वेअरचा अर्थ काय, त्याच नंबरने त्याच नंबरला 2दा मल्टिप्लाय करणं. बघा, 2 2 जा, 3 3 जा, 4 4 जा, 5 5 जा, यालाच तर आपण काय म्हणतो, स्क्वेअर. बरोबर का नाही. ओके, इथं आहे 2 चा क्यूब. काय, क्यूब. क्यूबचा अर्थ काय म्हणते बाबड्यांनो, मग इथं 2 into 2 into 2. हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 2 2 जा, 4 2 जा, 8. किती असतो, 8. मग याचा अर्थ हा झाला, 2 चा क्यूब किती होणार आहे, 8. क्यूबचा मिनिंग कळाला सरांना. क्यूब म्हणजे काय, त्याच नंबरनी त्याच नंबरला 3 टाइम मल्टिप्लिकेशन करणं. जसं की 3 चा क्यूब किती होणार आहे बरं, 3 into 3 into 3 होणार आहे ना. 3 3 जा 9. 9 3 जा 27. म्हणजे 3 चा क्यूब किती असतो रे, बर. 4 चा क्यूब, 4 चा क्यूब म्हणजे काय रे, 4 into 4 into 4 is equal to 4 4 जा 16. 16 4 जा 64. टेबल थोडे लर्न पाहिजे बरं का व्यवस्थित. 5 चा काय बरं, क्यूब. 5 चा क्यूब म्हणजे काय, 5 into 5 into 5. 5 5 जा 25. 25 5 जा 125. किती असतो, 125. म्हणजे 5 चा क्यूब किती असणार आहे, 125. याला म्हणतो आपण क्यूब. हा काय झाला रे आपला, स्क्वेअर. हा काय झाला, क्यूब. आता बघा मी काय सांगतोय, जसं की मी याला स्क्वेअर म्हटलं होतं, बरोबर का नाही.
याला काय म्हटलं होतं स्क्वेअर, यांना काय म्हटलं होतं स्क्वेअर रूट. तसे हे जे आहेत का हे असतात क्यूब. काय असतात क्यूब. हे क्यूबचे जे असतात ते कोण असतात बरं क्यूब रूट्स. मग आता मी पुन्हा विचारतो म्हणजे आपले क्लिअर झालं पाहिजे बरं का. 2 चा क्यूब 8, 8 चा क्यूब रूट 2, 3 चा क्यूब 27, 27 चा क्यूब रूट 3, 4 चा क्यूब 64 चा क्यूब रूट 5 चा क्यूब 125 चा क्यूब रूट. असे तुम्हाला होमवर्क सेकंड होमवर्क काय जशी किती पर्यंत लिहायची होती तुम्हाला अप टू 20 चा स्क्वेअर पर्यंत बरोबर का. तशी तुम्हाला किती पर्यंत लिहायचे आज 10 पर्यंत 10 चा क्यूब. जसं 10 चा क्यूब 10 इंटू 10 इंटू 10 होईल ना मग तो होणार आहे 1000. मग तुम्हाला बाकीची लिहायची. येईल लक्षात कळेल का काय म्हटलंय मी नक्की उद्या मी हे बघणार आहे. काही डाऊट अजिबात नाही. आता मग समजून घ्या. हे कळालं सर्वांना हे व्यवस्थित लिहून घ्यायचंय. आता लक्ष द्या मी काय म्हणतोय. ओके आता इथं बघा हा 2 चा स्क्वेअर होता 3 चा स्क्वेअर होता 4 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर. इथं जी हा नंबर आहे का कोणता रे इथं 2 3 4 5 किंवा इथला 2 इथला 3 4 5 10 हे 20 हे जे नंबर आहे का हे खाली थोडे आहे का नाही हे थोडे खाली. जे खाली नंबर असतात का जे मोठे असतात दिसायला थोडेसे खाली त्यांना आपण म्हणतो बेस. काय म्हणायचं त्यांना आपल्याला बेस. ओके बेस बेस इथं असतो. आणि जे आता इथं बघा इथं वरती आहे बघा इथे वरती आहे बघा 2 2 2 3 3 3 हे जे नंबर आहे यांना म्हणायचं इंडायसिस किंवा इंडेक्स. दुसरा एक शब्द काय यांना इंडेक्स. काय असतो इंडेक्स. म्हणजे हा बेस खाली असतो बघा आणि वरती डोक्यावर कोण असतो इंडेक्स. डोक्यावर जो असतो तो काय असतो इंडेक्स. खाली जो असतो तो कोण असतो. क्लिअर झालं का नक्की. मग मी जर तुम्हाला असं विचारलं तर आता 5⁶ इथं बेस किती रे 5 इंडेक्स किती 6. बरं याला ह्या 6 ला वेगवेगळे नाव असतात बरं का. आता पुढे गेल्यावर हा ह्या 6 ला आपण काय म्हणू शकतो इंडेक्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण इंडेक्स म्हणू शकतो. याला आपण रेस्ट 2 पण म्हणू शकतो. 5⁶ असं म्हणतो. काय म्हणतो 5⁶ वरचा नंबर. मग इंडेक्स किंवा रेस्टूचा अर्थ काय असतो बरं जेवढा इंडेक्स आहे का तेवढ्या वेळेस या बेसचा मल्टिप्लिकेशन. कळालं का. जसं बघा ना इथं इंडेक्स किती होता रे 2 मग ह्या 2 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं 2 वेळेस. या 5 चा इंडेक्स किती बरं 2 म्हणजे 5 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं 2. बरं इथं इंडेक्स किती बरं 3 मग ह्या 2 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं 3. इथं इंडेक्स किती बरं 3 किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं 3. इथं इंडेक्स किती रे मग ह्या 5 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं 6. म्हणजे याचा अर्थ हा झाला 5⁶ म्हणजेच काय होईल 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू. लक्षात आलं का. तर इंडेक्सचा अर्थ काय असतो तेवढ्या वेळेस मल्टिप्लिकेशन. क्लिअर होईल. कोणाचं मल्टिप्लिकेशन बेसचं. कोणाचं बेस हा बेस आहे ना. या 5 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन 6 वेळेस. क्लिअर झालं का. सपोज 7⁴ याच्यात बेस किती रे 7 इंडेक्स किती याच्यामध्ये शेक लक्ष दे बाई. म्हणजे याचा अर्थ 7 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन 4 वेळेस मल्टिप्लिकेशन. क्लिअर होईल का. पुन्हा सांगतो हे जे आहे आपण जे लिहिलं हा 7 काय रे आपला बेस. हा जो वरचा 4 आहे हा काय रे आपला इंडेक्स. कळालं कितपर्यंत शुअर. हे तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला फक्त 8 स्टँडर्डला असं नाही
9th ला 10th ला 11 12 पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रत्येक ठिकाणी आहे तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी मॅथ म्हणजे येणार आहे. सोप्पा लेसन आहे, फक्त मुलांना थोडं अवघड वाटतं. स्कूलमध्ये गंमत कळाली ना तुम्हाला कसं आहे, नक्की कळाली ना. आतापर्यंत काय अवघड वाटलंय का तुम्हाला? नाही. तुम्हाला 2 होमवर्क दिले. पहिला काय दिलाय? 20 पर्यंत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट लिहायचे, 10 पर्यंत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट लिहायचे आणि पाठ पण करायचे, क्यूब रूट, क्यूब आणि क्यूब रूट हे 10 पर्यंत लिहायचे आणि पाठ करून आणायचे. इथपर्यंत कळालं? बरं, मला सांगा मग इंडेक्सिस, याला इंडेक्सिस म्हणतात का इंडेक्स पण म्हणतात, जी कुठे असते बरं? ह्या डोक्यावर असते आणि त्याचा अर्थ काय असतो? तेवढ्या वेळेस मल्टिप्लिकेशन. क्लिअर होईल का? नक्की? काही डाऊट राहील इथपर्यंत? शुअर एकदम. मग आता आपण पुढचं काय ते आपण बघूयात. ओके, आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. मग हे कळालं सर्वांना? इथं काय असतो बरं आपला? खाली बेस आणि त्याच्या डोक्याविधा काय असतो बरं? इंडेक्स. बरोबर, जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं काय बरं? 8⁴. 4 हा काय असणार आहे? इंडेक्स. 8 काय असणार आहे तुमचा? बेस. याचा अर्थ काय होणार आहे? 8चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन असणार आहे? 8चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे? 4 टाइम्स. मिनिंग कळालं सर्वांना? नक्की? इंडायसेस क्यूब पण सांगितलं आणि क्यूब रूट पण सांगितलं तुम्हाला. नक्की? काही डाऊट नाही. आता आपल्याला सम लॉज ऑफ इंडायसेस, काही लॉ बघायचे. आता ही खूप इम्पॉर्टंट आहे, हे कळणं महत्वाचं आहे. काय बघतो आपण आता? लॉज ऑफ इंडायसेस. इंडायसेसचे काही आपले लॉ आहेत. लॉ पण घेतो मी आणि त्याचं तुम्हाला एक्झाम्पल पण देतो, म्हणजे एकदा हे तुम्ही केल्यावर तुम्हाला परत अडचण येणार नाहीये. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट लॉ काही बुक मध्ये आहे, काही बुक मध्ये नाहीये, पण आपल्याला माहित असणं गरजेचं, म्हणून मी सर्वे घेतोय. बघा, कोणताही बेस घ्या. सपोज एखादा नंबर आहे, त्याला बेस म्हटलं आणि त्याचा इंडायसेस जर 0 असेल तर आन्सर किती असतं? हे तुम्हाला स्कूलमध्ये नाही सांगणार, पण मी सर्व क्लिअर करणार तुमचं. म्हणजे काय होईल बघा, सपोज कोणताही एखादा बेस घेतला, काही घ्या नंबर 1 2 3 4 10 1000 काही घ्या, त्याचा जर इंडेक्स 0 असेल, किती असेल? 0, तर त्याचं आन्सर नेहमी काय असतं? 1. नेहमी. व्हेरी गुड. कोण म्हटलेले 1? व्हेरी गुड, छान. कळलं का? एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जसं की 2⁻0 आन्सर काय राहील रे? 1. क्लिअर झालं? 5⁻0 आन्सर काय राहील रे? 1. 10⁻0 आन्सर काय राहील रे? 1. कळलं का? 52⁻0 आन्सर काय राहील रे? 1. काही डाऊट राहील का? नाही. म्हणजे मेंदूर करून ठेवायचं काय? कोणत्याही नंबरचा इंडायसेस किंवा इंडेक्स जर 0 असेल तर आन्सर काय राहील आपलं? 1. क्लिअर होईल? नक्की? काही डाऊट राहील का? हा आहे आपला फर्स्ट रूल. आता मी तुम्हाला सेकंड सांगतो. सेकंड रूल, if the indices is 1, इंडेक्स किती असेल आता? 1. फॉर एक्झाम्पल x⁻1, याचा आन्सर काय राहील रे? नेहमी तोच नंबर, सेम नंबर, म्हणजे काय राहील रे? एक्सच राहील, तो चेंज होणार नाही. एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला फायनल क्लिअर होईल, परत तुम्हाला कधीच अडचण नाही राहणार याची वाली. जसं की चला इथंच 1⁻1 आन्सर किती राहील रे? 1च, तो चेंज होईल का? नाही. 2⁻1 आन्सर किती राहील रे? 2. 5⁻1 आन्सर किती राहील? 5. 10⁻1 किती राहील आन्सर? 10. 54⁻1 किती राहील रे? 54. चेंज होईल का तो कधी? नाही. सेकंड रूल कळाला सर्वांना? नक्की? काही डाऊट राहील इथपर्यंत? शुअर एकदम? नक्की? तिसरा रूल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. रूल नंबर थर्ड काय सांगतो बघा. इफ बेस आर इक्वल, म्हणजे बेस कसा आहे? इक्वल, अँड इंडेक्स आर डिफरंट अँड इट्स
प्रोडक्ट म्हणजेच काय रे, मल्टिप्लिकेशन. असं असलं तर काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी. बेस काय रे, सेम, बट इंडेक्स काय रे, डिफरंट आहे. आणि दोघांचं काय इथं मध्ये, मल्टिप्लिकेशन. असं जर असेल तर काय करायचं असतं, जो बेस आहे का तो एकदाच लिहायचा, आणि जो इंडेक्स आहे का त्याची काय घ्यायची, सम किंवा ऍडिशन घ्यायची. म्हणजे काय बन रे, ए प्लस बी. क्लिअर होईल का हे? नक्की. लगेच एक्झाम्पल देतो म्हणजे तुमचं पूर्णच क्लिअर होईल. एक्झाम्पल, सपोज 2⁴ इंटू 2�6. बेस काय रे, इक्वल आहे का, आहे का इक्वल, नक्की. बेस काय बरं, 2. आराध्य आऊट एक मिनिट. मग बेस जर 2 असेल तर आता मी इथे आन्सर किती लिहू बरं, 10. व्हेरी गुड, बस खाली. मग काय होणार आहे, 4 + 6 = 2 काय होणार तुमचा आला, 10. क्लिअर झालं का, नक्की. काही डाऊट राहील थोडा तरी नाही. अजून एक एक्झाम्पल घेतो. सपोज तुम्हाला दिलंय 10⁶ इंटू 10�2. बेस काय रे, सेम आहे, 10 काय आहे, सेम आहे. मग सेम असेल तर हे इंडेक्सची काय होणार आहे, प्लस. किती होईल बरं, 6 + 2 किती होणार आहे, डायरेक्ट लिहू का मग, नक्की कळेल, काही डाऊट राहील का नाही. अजून y⁵ इंटू y�6 = काय बन रे, बेस सेम आहे, एकदा लिहून टाका, y⁻11. क्लिअर झाला का रूल, नक्की. काही थोडा तरी डाऊट राहील का, 100%, 100%, नो डाऊट. फर्स्ट रूल, सेकंड रूल अँड थर्ड रूल, 3 रूल आपण बघितले. आता रूल नंबर आपण बघणार आहे 4 वाला. इथपर्यंत काय डाऊट कोणाला, शुअर एकदम. मग आता आपण बघणार आहे 4th वाला रूल काय. रूल नंबर काय बघायचा आता आपल्याला, 4 रूल बघायचा. आता 4th रूल काय सांगतो बघा, एक लक्ष द्या व्यवस्थित. x⁴a. थर्ड रूल काय होता आपला, मल्टिप्लिकेशनचा. आता घ्यायचं आपल्याला काय बरं, डिवायडेशन. बेस इक्वल असतो, बेस मध्ये काही चेंज नाही होणार. बेस इक्वल आहे आणि दोघांचं काय रे, डिवायडेशन. कसलं साइन आहे, डिवायडेशन. तर त्यावेळेस तुमचा जो इंडेक्स आहे का त्यांची होती सबट्रॅक्शन. जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस काय झाली होती, ऍडिशन. जेव्हा डिवायडेशन आहे त्यावेळेस काय होईल बरं तुमची, चिन्ह लक्षात राहतं का, हे चिन्ह मायनस आहे, हे थोडं ऍडिशन सारखं दिसतं, ऍडिशन करायचे. लक्षात राहील ना कसं आहे, ओके. मग आता इथं काय होईल बरं, = बेस एकदाच लिहायचा असतो आणि इंडेक्सची काय करायची, सबट्रॅक्शन. म्हणजे बेस सेम, डिवायडेशन असेल तर इंडेक्सची काय करायची, सबट्रॅक्शन. x⁻ काय होणार आहे, a - b. क्लिअर होईल का. मग आता मी याचे एक्झाम्पल पण घेऊन टाकतो लगेच. काय होईल बघा, 5⁻6 डिवाइड बाय 5⁻2. काय होईल रे आन्सर, 4 होणार. 5⁻2 काय म्हणायचं, 4, कारण की काय होणार आहे, सबट्रॅक्शन. क्लिअर होईल नक्की. नेक्स्ट, 10⁻10 डिवाइड बाय 10⁻2. किती बन रे, 10⁻8. क्लिअर होईल का, ओके. 15⁻5 डिवाइड बाय 15 = किती बन रे, 5⁻15⁻5. नाहीये म्हणजे 1 असतो नेहमी. किती असतो, 1. 5 होणार नाही, नसतो. जेव्हा इंडेक्स नसती ना दिलेली तेव्हा किती असते, 1. हे लक्षात ठेवा. नाही मग शिकलेलं ना आपण हे रूल, बघितलं होतं का नाही. 10⁻1 चा आन्सर काय राहायचं तुमचं, 10 राहायचं ना. ⁻2 जर 1 असेल तर आन्सर तेच राहतं. आपण मग नेम घेतला ना, x⁻1 असेल तर आन्सर तेच राहतं, हे लक्षात ठेवा. ⁻1 असणं आणि नसणं म्हणजे सेमच, काही फरक नाही. नसणं म्हणजे पण 1 आणि असणं म्हणजे पण नसणं. ध्यान आलं का. मग आता
इथं 10⁻1 आहे, नाही लिहिला तरी चालतो, लिहिला तरी चालतो, पण नसला तर आपल्याला कळायला पाहिजे आहे म्हणून. मग इथं नाहीये त्यावेळेस काय राहतो 1. मग आता 15 मी तसाच लिहिला. या दोघांची काय करायची रे सबट्रॅक्शन. 5 - 1 किती होणार आहे 4. हा रूल कळाला का सर्वांना? इंडेक्स जेव्हा दिलेला नसतो तेव्हा किती असतो 1. मला एक सांगा 21 ला किती इंडेक्स आहे इथं? नाहीये म्हणजे 1 आहे, संपला विषय. मी जर इथं आता फक्त 9 लिहिला तर याला इंडेक्स आहे का रे? किती आहे? नेहमी आपल्या छोट्या बुद्धीवर हे करून ठेवायचं. जेव्हा इंडेक्स नसतो तेव्हा किती असतो? क्लिअर होईल का? एक्झाम्पल कळाले सर्वांना? एक्झाम्पल मध्ये काही डाऊट राहील का? हे होतं 4th वाला. आता आपल्याला बघायचं आहे 5th. आता काय बघा 5th मध्ये एक्स इंटू वाय आणि त्या दोघांचा कॉमन रेशो आहे ए. कॉमन आहे. जर कॉमन रेशो असेल तर आपण तो इंडिपेंडंट लिहू शकतो. म्हणजेच काय होईल रे इथं एक्स रेश टू ए इंटू वाय रेश टू ए. आणि जर सेपरेट असेल आणि काय आहे सेपरेट आहे पण दोघांचा रेश टू काय रे एकच आहे असं पण लिहू शकतो. इक्वल टू चा अर्थ काय? असं असेल तर असं लिहू शकतो, असं असेल तर असं लिहू शकतो. इक्वल टू त्यालाच तर म्हणतात ना. जसं की असं असेल तर असं लिहू शकतो, असं असेल तर असं लिहू शकतो. इक्वल आहे, समान आहे. लक्षात आलं का? ओके. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सपोज तुम्हाला असं दिलंय 10 इंटू 19 रेश टू 5. तर तुम्ही हे कसं लिहू शकतात बरं? 10 रेश टू 5 इंटू 19 रेश टू 5. आणि हे जर असं असतं 10 रेश टू 5 इंटू 19 रेश टू 5 ते आपण असं पण लिहिलं असतं. नो डाऊट. लक्षात. पुढं सपोज तुम्हाला असं दिलंय 5 इंटू 9 रेश टू 10. तर कसं लिहू शकता तुम्ही इथं 5 रेश टू 10 इंटू 9 रेश टू 10. कळालं का? नक्की काही डाऊट राहील? हा रूल नंबर किती होता आपला 5th वाला. नक्की कळेल 5th वाला. आता आपल्याला बघायचं आहे 6th वाला. हे नक्की कळेल? काही डाऊट नाही राहणार? ओके. किती झाले आपले 6 झाले ना. आता किती 5 झाले का 6 5. आता आपल्याला बघायचं आहे 6 वाला. आता लक्ष द्या 6 वाला रूल काय. जर इंडायसेस काय म्हणतोय मी जर इंडायसेस मायनस मध्ये असेल इंडेक्स कशात असेल मायनस मध्ये असेल तर तो डिनॉमिनेटरला जातो आणि प्लस होतो. हा न्यूमिनेटरला आहे हा कुठे आहे रे डिनॉमिनेटरला. लक्षात आलं का? अजून एक सांगतो लगेच तुम्हाला मी इथं. आणि एखादा 1/x रेश टू मायनस ए असेल तर डिनॉमिनेटरची नंबर न्यूमिनेटरला गेला किंवा न्यूमिनेटरचा डिनॉमिनेटरला जर गेला तर रेश टूचं जे साईन आहे का ते चेंज होतं. म्हणजे जर मायनस आहे तो वरती गेल्यावर काय होईल आता हे अलग लक्षात. नक्की एकदम. मी इथं काय बघा एक एक्झाम्पल देतो. 10 रेश टू मायनस 5 हे कसं होऊ शकतं 1/10 रेश टू 5. कारण की मायनसला थोडी आपली गडबड होऊ शकते म्हणून प्लस करून घ्यायचं. क्लिअर झालं? इथं पण एक्झाम्पल देतो. 1/9 रेश टू मायनस 5 असेल तो वरती गेला काय होणार आहे हे प्लस 9 रेश टू 5 होईल. लक्षात आलं करून? नक्की एकदा. डिनॉमिनेटरला डिवाइड असेल तर न्यूमिनेटरला जाऊन प्लस होतो. न्यूमिनेटरला प्लस मायनस असेल तर डिनॉमिनेटरला जाऊन प्लस. मायनसचा प्लस प्लसचा मायनस. क्लिअर होईल नक्की? काही डाऊट राहील का? नाही. अजून एखादं सांगतो वाटलं सर. जर तुम्हाला असं दिलंय की 21 रेश टू मायनस 10 असं असेल तर काय होईल बरं हे 1/21 रेश टू 10. कळाला का रूल? नक्की काही डाऊट राहील का? हा रूल नंबर आपला किती होता बरं 6 वाला. नक्की कळेल? काही डाऊट थोडा पण?
काही शंका असेल तर विचारा मला लगेच. ओके, नेक्स्ट कितवा झाला आपला 6 वाला, बरोबर का. आता कोणता घ्यायचा आपल्याला, रूल नंबर 7. मग आता रूल नंबर 7 बघा काय. रूल नंबर 7 आहे रेस्टूचा बी रेस्टू असेल म्हणजे इंडेक्सचा पण इंडेक्स आहे. काय, इंडेक्सचा पण इंडेक्स असेल तर काय होईल बघा, एक्स रेस टू ए रेस टू बी असेल बघा, इंडेक्सचा पण इंडेक्स आहे, त्यावेळेस इंडेक्सची काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच एक्स रेस टू ए इंटू बी होणार आहे. क्लिअर झालं. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला इथं, जसं की 10 रेस टू 2 आणि रेस टू 3. काय आन्सर होईल 10 रेस टू 2 इंटू 3 म्हणजे 10 रेस टू किती होणार आहे 6. काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. पुन्हा आज देतो मी, सपोज 2 रेस टू 4 रेस टू 6 किती होईल रे, 2 रेस टू 4 इंटू 6 म्हणजे किती होणार आहे 24. 4 6 जा 24 होईल ना. क्लिअर झालं का मी काय म्हणतोय, नक्की. अजून एक सांगतो वाटलंच तर, सपोज तुम्हाला असं दिलंय 21 रेस टू 5 त्याचाही रेस टू काय दिलाय तुम्हाला बरं 6. आन्सर काय होईल बरं 21 रेस टू किती होणार आहे 5 6 जा 30. अलग लक्षात. रेस्टूचा रेस्टू असेल तर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. क्लिअर होईल, काही डाऊट राहणार किंचित पण अजिबात नाही. हा कितवा रूल होता बरं आपला, 7 वाला. आता आपल्याला बघायचा आहे रूल नंबर 8. रूल नंबर काय बघायचा 8. काय बघा, एक्स अपॉन वाय रेस टू जर ए असेल म्हणजे दोघांचा पण रेस टू किती, इंडेक्स किती बरं एकच सेम आहे, तर ते आपण सेपरेट पण लिहू शकतो. काय होईल बरं, एक्स रेस टू ए अपॉन वाय रेस टू ए. आणि जर सेपरेट असेल तर काय लिहू शकतो आपण, एकत्रित, बरोबर का नाही. फॉर एक्झाम्पल 10 अपॉन 11 रेस टू 4 असेल तर काय होईल बरं 10 रेस टू 4 अपॉन 11 रेस टू 4. क्लिअर होईल का पॉइंट, नक्की. जर तुम्हाला असं असेल 2 अपॉन 3 रेस टू 10 तर काय होऊ शकतं 2 रेस टू 10 अपॉन 3 रेस टू 10. क्लिअर होईल का ते पॉइंट. आणि ते जर सेपरेट असतील आणि इंडेक्स जर सेम असेल तर ते आपण एकत्रित पण लिहू शकतो. काही डाऊट राहील इथपर्यंत, नक्की क्लिअर एकदम. हेच सर्व आपले 8 रूल आहेत. बाकीचं तुम्हाला 9 वाला कॉमन सांगतो, हे तर तुम्हाला सुरुवातीला पण मी बोललोच आहे. काय बरं, कोणत्याही इंडेक्स जर 0 असेल तर आन्सर काय राहते बरं, सॉरी आन्सर काय राहतं बरं 1 राहतं. कशाचाही इंडेक्स 1 असेल तर आन्सर काय राहते बरं, तीच संख्या सेम राहते, काही चेंज नाही. हे रूल कळाले सर्वांना, नक्की. आता हे रूल काय करायचे, सर्वांनी लिहायचे आणि याचे प्रत्येकी 10 एक्झाम्पल यायचे. जसं मी 1 2 असे एक्झाम्पल घेतले ना, तुम्ही तसे प्रत्येकाचे किती लिहायचे 10 एक्झाम्पल. हे लिहित सर्वांना. काही डाऊट राहील याच्यामध्ये, थोडाही नाही, नक्की कळालं. तर सर्वांसाठीच हा ऑनलाईनच्या आणि ऑफलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा होमवर्क आहे. जेवढे आपण काही 8 नेम घेतलेले आहे त्या प्रत्येकाचे 10 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आणि कॉमेंट बॉक्समध्ये त्याच्यावर कॉमेंट करा. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला तर बाकीच्यांना पाठवा, तो शेअर करा, आवडला तर लाईकही करा. थँक्यू सो मच.